दाजी आणि बॅटिंग करणारी टीम सध्या या मॅच मध्ये खेळताना दिसते. आलिया फायटर आजच्या दिवसातील सर्वोत्तम कामगिरी त्यांच्या मार्फत सुद्धा राहिली. कारण की मागचा सामना ज्या प्रकारे गमावला त्या चुका पुन्हा एकदा ते सुधारतील, चांगली खेळी पुन्हा एकदा करतील. या जोरावरती पुन्हा एकदा क्रिकेटचे जे मैदान आहे ते पुन्हा एकदा गाजवण्याची ताकद या टीमकडे पुन्हा एकदा आली असेल. त्या प्रकारे खेळ करावा लागेल. क्रिकेटमध्ये तुम्हाला किंवा क्रिकेटच्या धर्तीवरती फक्त राहून चालत नाहीये. क्रिकेटच्या धर्तीवरती तुम्हाला तितकी चांगली जोखीम ज्या आहे ती पुन्हा एकदा स्वीकारावी लागते. परंतु या आणि पंचदर्शतील पुन्हा एकदा अनादर वाईट आणखी एक अतिरिक्त धावसंख्या टोटली 3 आतापर्यंत अतिरिक्त धावसंख्या करत असताना टीमची टोटल रन पोहोचते स्कोर काढते 4 या आकड्यावरती. सुरुवात चांगली पाहिजे. ओहो याडी पुन्हा एकदा टप्पा लाजबाब याडी डॉटची समाप्ती धावसंख्या मिळणार नाहीये. जगदीश सरांचं पहिल्या षटक आतापर्यंत खूप चांगला आणि वेगवान पद्धतीचे नाहीये, परंतु ज्या प्रकारे लेन अँड लाईन बॉल स्विंग जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न बॉल मध्ये फिल्डर खाली ड्रॉप कॅच धावसंख्या मिळणार नाहीये. तो इथे जर पाहायला गेलं तर इथे पुणे एकदा अपील होती, एकदा इथे कंप्लीट केली जाईल. प्रत्येक बॉल वरती या मॅच मध्ये ज्या प्रकारे कामगिरी करावी लागते अगदी त्या प्रकारे सध्या खेळ पाहायला मिळत असताना तर पंचांचा रिव्ह्यू पुणे इथे घोषित करत असताना चेक करायचा आहे आमच्या कंट्रोल रूम मध्ये, वॉर रूम मध्ये पुणे एकदा तर नॉट आउटचा इशारा पुन्हा एकदा येत असताना चांगली इथे कॅमेरावर वरची सुद्धा भूमिका तितकी चांगली राहते नेहमीच. ओमसे स्पोर्टच्या माध्यमातून यारी बॉलला पीक करतील तोपर्यंत धावसंख्या एकच मिळेल. बॉल कदाचित गेला असता तर इथे धावसंख्या मिळाली असती. नक्कीच चांगली इथे बॅटिंग लाईन पाहायला मिळत असणार टीम आलिया फायटर आसागड. पुलनींचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला फटका चांगला आहे. फिल्डर मागे धावत असताना बॉल जो पण अडवतील बॉल अडवता येणार नाहीये. बॉल जैसी मारे सापार येतो हा दमदार दिमकदार चौकार.
ओव्हर नंबर 2 रुपेश पुणे तयार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट अगदी जमीला गुदगुल्या करत बॉल चला मागे मिसफील्ड हा बॉल स्टॉप होणार नाहीये मैदान मोठा आहे तुम्हाला नक्कीच या मॅच मध्ये फिल्डिंग तितके चांगले करावे लागेल सातत्याने मिसफील्ड बॉल सीमारेषा बाहेर 4 धावा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2 थोडस मागणं पाहायला मिळत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा खर्च केले 9 बॉल तिथे यूज केले दुसरा षटक आतापर्यंत इलिगल बॉल आलेला नाहीये पण ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ समाप्त या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचते 23 9 लॉस ऑफ विकेट 2 ओव्हर्स 23 रन्स जगदीश सर पुन्हा एकदा तयार हा बॉल सुद्धा लेग स्टिक वरती टप्पा थोडासा अनलिगल पद्धतीने लेग स्टिकच्या वरतून बॉल जाईल असं वाटतं पण पंच पुन्हा एकदा दर्शतील वाईट खून एक्स्ट्रा धावसंख्या इथे ऍड होईल टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या जोरावरती थांबून पोहोचते 24 ओहो आडवे बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टप्पा लाजबाब होतो याडी पंच पुन्हा एकदा दर्शवतील इथे फिंगर अप संध्याकाळच्या सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग लाईन पाहायला मिळते एक धाव जोडली जाते एक धावेच्या पद्धतीने थोडासा धावसंख्येचा पहाड उभा करण्याचा प्रयत्न टीमची धावसंख्या 25 शेवटच्या मॅचेस मध्ये नेहमीच टॉस जेव्हा जेव्हा जिंकला जातो तेव्हा तेव्हा बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतला जातो याने ऑप्शन चांगला आहे स्ट्रोक बॉल इथे थांबणार नाहीये जोपर्यंत बॉल वरती जाईल चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळते 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील चांगली रनिंग बिटवीन द विकेट या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट सध्या खेळत असताना 2 धावा इथे 2 धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जोड पोहोचते 27 ओव्हरचा विचार केला तर ज्या प्रकारे खेळी अपेक्षित तशी कामगिरी होत असताना पुन्हा एकदा वेगवान बॉल पुन्हा एकदा टप्पा पर्यंत विकेट किपर कडे पुन्हा एकदा जाईल जगदीश सरांचा आतापर्यंत स्पेलचा विचार केला तर पहिलं षटक थोडस 9 धाबींचं राहिलं दुसऱ्या षटक आतापर्यंत कमालीचं चांगली गोलंदाजी ओहो बॅकफुट ऑप्शन पुन्हा एकदा ड्राईव्ह फिल्डर पुन्हा एकदा आहे स्वीपर कव्हर मध्ये एकच धाव इथे एक धावेने या मॅच मध्ये मोठं काय होणार नाही पण तो धावा जोडण्यासाठी तुम्हाला धावा खूप महत्वाच्या ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे समाप्त या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जोड पोहोचते 28 3 ओव्हरचा स्पेल इथे समाप्त चांगली गोलंदाजी तो तितकी चांगली बॅटिंग आता आपल्या टीम आलिया फायटर आसगड
एडी ऑफसाईडला ढकलत असताना बॉल पुन्हा एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न जो पण बॉल फील्ड करतील. एक धाव इथे जास्त काय मिळणार नाहीये. एक एक धावेचा विचार केला तर ज्या प्रकारे एक धावा पाहिजे अगदी त्या प्रकारे आतापर्यंत खेळी साकारत असताना एकच धाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. ओहो ऑनसाईडला पुन्हा एकदा कट करत असताना पीटर पुणे वेगाने 2 धावा घेतील का पण धोक्याची आहे दुसरी धाव. इथे सुद्धा बॉल स्टॉप. सातत्याने चांगली गोलंदाजी सातत्याने या मॅच मध्ये चांगलं खेळ दाखवत असतात टीम. रुपेश पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला स्पेस जर पाहायला गेला तर नक्की चांगला राहिलेला नव्हता पण याडी बॉल मध्ये फिल्डर खाली पकडण्याचा प्रयत्न पण हाफ चान्स बॉल जबरदस्त कव्हर करतील. आणखीन इथे धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा इथे ग्राउंडिंग करत असताना बॅट एक धाव आणि त्यानंतर दुहेरी 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावेच्या मदतीने. धावसंख्या 32-32. प्रत्येक बॉलवरती सध्या खानाखुना थोडेसे बिघडे राहतील. प्रत्येक बॉलवरती धावा काढण्याचा प्रयत्न राहील. इथून डॉट बॉल खेळायचा नाहीये. ओहो प्ले करण्याचा प्रयत्न मिस झाल्यानंतर इथे दांडी गोल. फलंदाज पुन्हा एकदा चेकमेट. विकेटचं पतन. डीबेस मैदानाच्या बाहेर. इट्स आउट. फलंदाज नवीन बॅट्समन हिमांशू. हो याने प्ले करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पर्यंत थोडासा भिडकी घेत असता बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा ट्रॅक मध्ये येत असताना चांगली गोलंदाजी टप्पा पुन्हा एकदा लाजवाब. पिचिंग तितकी चांगली लेंथ अँड लाईन. ऑनसाईडला पुन्हा एकदा कट करत असताना फिल्डर डीप मधून पुन्हा एकदा वेगाने बॉल वरती येतो पण एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची ते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 33 धावा. 4 ओव्हर समाप्त. विकेट गमावले 2. टीम आलिया फायटर आसागड. तो 4 ओव्हरचा खेळ ती समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या. ओहो ऑनसाइडला याडी हिमांशू ऑन फायर. बॉल सीमांसाठी आतमध्ये. इथे कॅच. वर कॅच. फलंदाज बाद. हिमांशू बॅक टू दी डगआउट. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या बाहेर. टीमची धावसंख्या 33. लॉस ऑफ विकेट 3. नेल्सन आकडा 33 धावा 3 विकेट. पहिल्या बॉलवरती विकेट बॅटिंग करण्यासाठी यश पागधरे. विजय सिद्धा ट्रॅक वरती विजयने पहिल्या बॉलवरती तो सामना स्टार्ट. ओहो चांगला वेग पुन्हा एकदा पकडत असताना या डिस्टर्ब बॉल चला मागे.
विजय भंडार सध्या आहे ट्रॅकवरती आणि यावेळी चांगली गोलंदाजी त्याच्याबरोबर पहिल्या 2 बॉल होते आतापर्यंत पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतर इथे डॉट बॉल टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 33-33 3 विकेट गमावत असताना यावेळी सुद्धा बॉल अतिरिक्त बाहेर अवांतर धावसंख्या मिळेल टोटली अतिरिक्त धावसंख्या टीमची टोटल 33-33 3 विकेट गमावत असताना आणि त्यानंतर एक अतिरिक्त धावसंख्या ऍड केल्यानंतर 34 धावा आणि खाली राहत असताना सातत्याने वेग थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न पण बॉल जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न लाईन मध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल कारण की लागोपाठचे 2 बॉल बाहेर अतिरिक्त धावसंख्या ऑप्शनला पुन्हा एकदा ढकलत असताना चांगला फटाका पुन्हा एकदा बॉल चालला मागे स्वीपर कव्हर मध्ये फील्डर पुन्हा एकदा सेट आहे एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल यस खातं सध्या ओपन केले जाईल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या एकेरी डिजिटल टीमची टोटल जाऊन पोहोचते 36-36 चांगली गोलंदाजी ऑन साइडला यार्ड बॉल हवेत फील्डर खाली इंटरेस्टेड ये डेफिनेटली पकडला जेल फलंदाज बाद बॅटर लगेचच घाई करायचे आहे नेक्स्ट बॅटर जो असेल आपण लगेचच रेडी राहा टीम आलिया फायटर विकेटचे पतन नवीन बॅट्समन रोहित ओहो याने सुद्धा प्ले करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटमध्ये आलेला नाहीये येतोय डॉट बॉल धावसंख्या मिळणार नाहीये या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित अगदी त्या प्रकारे खेळ साकारत असताना धावसंख्या इथे स्टॉप करण्याचा प्रयत्न शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या षटकातील विजय भंडार कट करण्याचा प्रयत्न आणि या बॅटची कडा घेत गलीमध्ये पकडला जाईल विकेट बाद फलंदाज याडी गॉन पाच ओव्हरचा खेळ समाप्त 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36-36 5 विकेट गमावत असताना 5 ओव्हर या इनिंगमध्ये पाहायला मिळते समाप्त झाल्यानंतर आडव्या बॅटने ऑन साइडला याडी चांगली चपराक देत असता बॉल याडी स्टॉप होणार नाहीये अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर बॉल अगदी जाईल बाहेर चार धावा चांगली बॅटिंग इथे यशच्या मार्फत यशच्या बॅट पण हा चौकार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या चौकारीच्या मदतीने 40 कंप्लीट 40 धावसंख्या अफलातून कामगिरी करत असताना सातत्याने या मॅच मध्ये यशच्या मार्फत त्याच्या बॅटचा पुन्हा एकदा त्याने हवा या मॅच मध्ये दाखवत असताना चांगली बॅटिंग बॉलर पुन्हा एकदा तयार ओहो आखुटप्याचा बॉल चा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न सफल होऊन पण बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा टायमिंग पुन्हा एकदा इथे होत नाहीये जो पण बॉल इथे कट करतील रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा एक धाव इथे कंप्लीट केली जाईल या एकेरी धावेने टीमची धावसंख्या 41 ओव्हरची सुरुवात जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगली पाहायला मिळते या ओव्हर नंबर 6 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जयराम आपली गोलंदाजी हाताळत असताना लेफ्टी बॅटरसाठी थोडीशी वेगळी सध्या कलाकृती आहे फिल्डिंगच्या मार्फत धावसंख्या अडवण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो बोला तयार ओहो हलक्यात कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टप्पा आला जबाब पडण्यात तितक्याच जलद गतीने बॉल चालला मागे आलाय डॉट बॉल टीमची परिस्थिती नेहमीच जर पाहायला गेलं तर ताबडतोब ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला जातो अगदी त्या प्रकारे होत नाहीये एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी
कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गलीमध्ये सध्या जगदीश सर जपतो बॉलला फील्ड करते धावसंख्या बिडणार नाही येतोय डॉट बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असताना या ओव्हर नंबर 6 मध्ये चांगली गोलंदाजी 5 धावा आतापर्यंत खर्च केले तर टीमची धावसंख्या 41 4 बॉलचा खेळ समाप्त सरळ बॅटने ऑप्शन आपण का चांगला फिल्डर डीप मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑफला लेफ्टी बॅटर साठी एकच धाव ते कंप्लीट होईल सातत्याने मोठे धुमधडाके सादर करण्याचा प्रयत्न आपण या मॅच मध्ये सध्या थोडस कठीण परिस्थिती पाहायला मिळते चांगली गोलंदाजी ओव्हर नंबर 6 शेवटचा बॉल या षटकात देईल 42 धावा आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने टप्पा पडले तर जोपर्यंत बॉलला फील्ड करतील एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बिलकुल होणार नाही स्वतःकडे सध्या स्ट्राईक ठेवण्याचा इरादा तोपर्यंत एकच धाव ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरचा खेळ समाप्त 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 5 विकेट गमावत असताना टीम यावेळी पाहायला मिळते आलिया फायटर आसागड ओहो याडी पुणे एकदा टप्पा लाजबाब तो पंच इथे दंडित घोषित करताना अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 44 वाईटचे खून पुन्हा एकदा इथे येईल एक अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड बॅकअप द लेनने ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल कट करत असताना बॉल मध्ये फिल्डर खाली तो हा बॉल इथे पकडला जाईल विकेट डाऊन होईल फलंदाज पुणे एकदा मैदानाच्या बाहेर ज्या प्रकारे कामगिरी पाहिजे ऍक्शन रिप्ले सध्या चेक केला जाईल
तर सातत्याने चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये ओव्हर नंबर 7 पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर त्यानंतर कमालीची गोलंदाजी टीमची धावसंख्या 2 पोहोचते स्कोर कार्ड 44-44. आणखीन एका विकेटचे पतन फलंदाजी आडी सुद्धा बाद विकेटचे पतन 44-44 6 विकेट गॉन 7वं षटक सध्या पाहायला मिळते. तर 7वा झटका सध्या लागत असताना टीम यावेळी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु याडी सुद्धा बॉल चालले मागे लेग बाईज पुन्हा एकदा एक धाव ते कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 2 पोहोचते 45. शेवटचा बॉल या षटकातील सातवं षटक 44 धाबीचा आतापर्यंत इथे टार्गेट सेट करत असताना हा बॉल हवेत फिल्डर पुन्हा एकदा नाहीये तो हा बॉल पुन्हा एकदा पकडत जाईल आणि खूप चांगला झेल इथे पकडत असताना या शेवट जर पाहायला गेलं तर हा बॉल पकडला जाईल आणि विकेट इथे गमावला जाईल. अफलातून कांबडी ओव्हरची समाप्ती विकेट टेकर बॉलर सध्या पाहायला मिळाला विजय भंडार. 8वा धक्का टीमची धावसंख्या 45. हो याडी सुद्धा शेवटच्या षटकाने शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर सुरुवात चांगली राहिलेली नाहीये. जास्तीत जास्त तिकडे धावसंख्या खर्च करत असताना व्हायची खून एकत्रित धावसंख्या मिळेल. टीमची धावसंख्या 2 पोहोचते स्कोर करते या अतिरिक्त धावसंख्येने टोटली हो याडी सुद्धा अपील परंतु याडी धाव पुन्हा एकदा इथे वाचवण्याचा प्रयत्न बॉल येते डॉट बॉल. टीमची परिस्थिती आतापर्यंत स्कोर करते जाऊन पोहोचते 46. यावेळी सुद्धा ते चित्र सातत्याने व्हायची खुना खाना पुन्हा एकदा वापरत असताना अतिरिक्त धावसंख्या आतापर्यंत खर्च केलेली असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 47. उपसेला पॉइंट मधून बॉलला मागे काढले फिल्डर आहे पण तो बॉल फक्त उचलून आणावा लागेल पण तो विजय जो तो बॉलला फील्ड करेल इथे बॉल पकडता येणार नाहीये. बॉल चाललाय बाहेर येतोय सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. चांगली बॅटिंग करत असताना या शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 51.
यावेळी सातत्याने त्या दिशेने बॉल ठेवण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपरचा हातामध्ये येतोय वाईट कोण अतिरिक्त धावसंख्या 52-52. कुटुंबाचा बॉल टॉप साइड पुणे कट करत असताना स्टीअर करत असताना बॉल शॉर्ट कव्हर पॉइंटला जोपर्यंत फिट करतील एक धाव इथे कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 53-53. शेवटच्या षटक सध्या पाहायला मिळत असताना आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. ओहो शेवटच्या षटक आतापर्यंत थोडंसं खर्चिक, कारण की आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केलेली आहे, 9 धावा खर्च केल्यात. फुले लेनचा बॉल ऑनसेला इथे मिड विकेटचा पुन्हा एकदा फिल्डर पुढे येत असताना एक धाव. या एक धावेच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटली ऑन दी बॉल 55. शेवटचा बॉल, शेवटचे 2 बॉल परंतु याडी सातत्याने चुक्या होत असताना ह्या ओव्हर मध्ये आतापर्यंत थोडीशी खर्चिक गोलंदाजी अफलातून आतापर्यंत गोलंदाजी, परंतु त्यानंतर अतिरिक्त धावसंख्या खर्च करत असताना बोलते यार. ओहो डोक्याला पुणे इथे हात देत असताना सातत्याने महाराज पालके तर चांगला राहिलेला नाहीये. धावसंख्या जास्तीत जास्त खर्च करत असताना या इनिंग मध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर काढते 57-57. टार्गेट चांगले पाहिजे आणि या मध्ये पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्या शेवटचं षटक सध्या डोकेदुखी ठरत असताना या इनिंग मध्ये सचिन सध्या चुकी करतो. सचिनला चुकी पुन्हा एकदा सुधारणा करावी लागेल. 7 वाईट. हा बॉल सुद्धा बाहेर, हा बॉल सुद्धा चांगला नाहीये. हा बॉल सुद्धा इथे पुन्हा एकदा टाकावा लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शतील Y+1 टोटली 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होती 60 कंप्लीट 60 धावा. Y+1 पुन्हा एकदा 2 धावा. अतिरिक्त धावसंख्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या 2 धावेच्या पद्धतीने 62 आणि हा बॉल सुद्धा वाईटच. टोटली 14 बॉल आतापर्यंत टाकले. 4 बॉलचा खेळ समाप्त आतापर्यंत. हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. विकेटच्या पदात फलंदाज बाद. एक बॉल आहे शेवटचा. बॅटर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ताबडतोब. तर टार्गेट आहे 68 धावेचे. 67 धावा ते काढल्यात मध्ये टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी 68. 68 धावेचे टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी टीम वैदू 11.
गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 14 धावा.
नॉट आउट. अजूनही 30 चेंडूमध्ये 50 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत यश. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि फलंदाज आहेत ते तन्मय. बघूया यश यांचा पहिला चेंडू. टॉट आणि निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता करताना 18 रन. 29 बॉल 50 रन्स.
आणि गडी बाद. डीजे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 22 धावा. अजूनही 24 बॉल 46 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्फत हिमांशू. चोवीस चेंडू 46 धावा.
अजूनही 2 विकेट बाकी आहेत. अजूनही 17 बॉल मध्ये 40 रनची गरज आहे. अजूनही 13 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 धावा.
10 चेंडूमध्ये 27 धावांची गरज अजूनही. आणि या षटकातला शेवटचा चेंडू. षटक समाप्त. आणि अजूनही 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. आणि गोलंदाजी मार्फत शुभम. कोण गेला आउट?